बटर जळायला नको त्या दृष्टीने थोडंसं तेल टाकतोय. टाकू आपण थोडी सेलरी, आणि जर सेलरी नसेल कोथिंबीरच्या दांड्या आपल्याला कापून टाकायच्या आहेत. कांद्याचा जो पांढरा भाग आहे तो पण टाकलेला आहे. आणि याच्यात जाणार आहेत या कलर्ड पेपर्स. एका बोलमध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतोय आणि त्याच्यात टाकूया 1-2-3 चमचे पाणी, म्हणजे थोडंसं थिकनिंगसाठी आपण याचा वापर करणार आहोत. तर त्या दृष्टीने कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकलेलं आहे. याच्यामध्ये कुठलेही इतर सॉसेस नाही आहेत, सोया सॉस, चिली सॉस, हे ते काही नाही आहे, पण तरी पण टेस्ट एकदम भारी असणार आहे. स्प्राउट्स. आता हे अशा प्रकारचे स्प्राउट्स रेडीमेड मिळतात आणि घरी पण आपण करू शकतो. म्हणजे पहिले पण सांगितलं होतं की आपण त्याला भिजवून आपण गोणीमध्ये त्याच्यामध्ये ठेवून आपण करू शकतो. पण साधे घरगुती भिजवलेले मूग मोड आलेले ते वापरले तरी पण चालेल. आता हे तळलेले कमल ककडीचे आपण पीसेस त्यात टाकलेले आहेत. मीठ थोडं, सीझनिंग, त्याचबरोबर आता याच्यात जाणार आहे काळी मिरी क्रश केलेली. आहा. आणि थोडीशी साखर. किंचित पाणी. आणि कांद्याची पात. वाह, तयार आहे आपली ही रेसिपी, खास रेसिपी बटर गार्लिक कमल काकडी. मी काम करतो मंडळी, याला प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बटर गार्लिक कमल काकडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कमल काकडी, मोड आलेले मूग, कॉर्नफ्लोअर, कापलेली रंगीत सिमला मिरची, मैदा, चिरलेली सेलरी, बटर, सीझनिंग पावडर, कांद्याची पात, चिरलेला लसूण, साखर, मीठ आणि काळी मिरी पूड. कृती: प्रथम कमल काकडीचे गोल काप करून ते पाण्यात भिजवून घ्यावेत. एका बाउलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, सीझनिंग पावडर, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. तयार पेस्ट मध्ये कमल काकडीचे काप घोळवून ते गरम तेलात तळून घ्यावेत. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, सेलरीची पानं, कांद्याचे काप, कापलेली रंगीत सिमला मिरची आणि मोड आलेले मूग घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये तळलेले कमल काकडीचे काप, मीठ, सीझनिंग पावडर, काळी मिरी पूड, साखर, कॉर्नफ्लोअरची पेस्ट, पाणी आणि कांद्याची पात घालून पुन्हा नीट परतून डिश सर्व्ह करावी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.